24/7 में आपका स्वागत है। मेरा नाम अंसार सिद्दीकी है। जैसे कि आज देख रहे थे कि उदगीर शहर के अंदर तहसील में यहाँ पर बहुत सारी पब्लिक जनता यहाँ पर मौजूद है। यहाँ आने का मकसद मुद्दा ये है कि कल्याण पाटिल साहब भी हैं, पार्टी के बहुत सारे लोग यहाँ पर मौजूद हैं। आइए हम जानते हैं कि आज जो मोर्चा निकला इसकी वजह क्या है, क्या सरकार को कहना चाह रहे हैं इस बारे में आप। आज या ठिकाणी आम्ही उदगीरकर चळवळीच्या वतीनं सर्वजण एकत्रित येऊन जे भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये या देशाच्या गृहमंत्री पदावर विराजमान असणारा व्यक्ती, या देशाला ज्यांनी संविधान दिलं, या देशाला ज्यांनी घटना दिली, या देशाला ज्यांनी लोकशाही दिली, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपशब्द वापरले जात आहेत। कोण बाबासाहेब ही भाषा वापरली जाते आहे आणि एक प्रकारे संविधानाचे या ठिकाणी निषेध नोंदवला जातो, जो की संसदीय कार्यकाळाच्या भागामध्ये हे सरकार या ठिकाणी करू पाहते। त्याचा आम्ही इथं जाहीर निषेध करतोय। महाराष्ट्रामध्ये असंवेदनशील सरकारचा कळस या ठिकाणी गाठलेला आहे। आपण बीडची घटना जर या ठिकाणी पाहिलं, एका सरपंचाला त्याच्या चांगल्या कामाच्या बदल्यामध्ये समाज संघटित होऊन अमानुषपणे मारलं गेलं आणि त्या अमानुषपणे मारणाऱ्या लोकांना आज ते मोकाट फिरतायत। संविधानाच्या घटनेची परभणीमध्ये पायमल्ली केली जाते आणि त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी सारख्या माणसाला शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मारलं जातं। याचाच अर्थ या महाराष्ट्रामध्ये आता लोकशाही राहिलेली नाही, या देशातील सरकारला संविधान चालू द्यायचं नाही। त्यामुळे समस्त उदगीरकर एकत्रित येऊन जोपर्यंत आज निवडणुका संपलेल्या आहेत, आज हे लोक सत्तेत आहेत, पण उदगीरकर सत्तेच्या विनासुद्धा सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी, होत असलेल्या अन्यायासाठी, लोकशाहीला वाचवण्यासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला वाचवण्यासाठी आम्ही उदगीरकर म्हणून या ठिकाणी पुढे आलेलो आहोत। कितीही या सरकारनं प्रयत्न केला कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्याचा, आम्ही त्याचा निषेध करू आणि येणाऱ्या काळामध्ये तीव्र विरोध। जो निषेध दिया गया है इसके यहाँ पे निवेदन दिया गया है तहसीलदार के पास, देने का मकसद ये है, हमारा देश स्वतंत्र देश है और इस देश को बचाने के लिए, चलाने के लिए, अखंडित रहने के लिए, एकता रहने के लिए बाबा साहेब अम्बेडकर ने जो संविधान लिखा है, सभी जाति धर्म के लोग इसके साथ हिल मिल के रहते आ रहे हैं सदियों से, आगे भी रहना है। लेकिन ये बीजेपी आरएसएस की विचारधारा को लेकर ये देश के अंदर फूट पाड़ने का काम कर रहे हैं, सभी जाति धर्म को जो है ना तोड़ने का काम कर रहे हैं और ये देश के लिए अच्छी बात नहीं है। और देश अखंडता और पूरे विश्व के अंदर, जितने पूरे जगत के अंदर हमारा देश आगे जा सकता है। हम दूसरों की जो है ना तारीफ़ें, चीन की तारीफ़ें, जापान की तारीफ़ें हम करते हैं, विकास की तरफ लेके जाना चाहिए। नौजवान बच्चों को पढ़ाई की तरफ, और पढ़ने वाले बच्चों डिग्रियाँ लेके जो हाथ में फिर रहे हैं उनको नौकरियों की तरफ, रोज़गार की तरफ लेके जाना चाहिए। ये भटकाने के लिए मस्जिद, मंदिर और दरगाहें, कब्रस्तान और हिंदू मुसलमान, आप तो जो ना मराठा समाज को भी जो है ना नहीं छोड़ रहे हो। और इस पूरे महाराष्ट्र के अंदर शिवाजी महाराज ने अखंडता रखने के लिए सभी जाति धर्म के लोगों को लेकर चले हैं। आज जो ना वो सरपंच साहब का जो हत्या की हुई है बीड जिले के अंदर, और उसका निषेध करने का बाबा साहेब अम्बेडकर के बारे में जो संसद में जो इस देश के गृह मंत्री अमित शाह ने जो अशब्द जो ना भाषा वापरी है, अपमानित जो भाषण किया है अम्बेडकर के बारे में, तो उसके निषेध में जो है ना निवेदन देने के लिए गए संतोष सूर्यवंशी, इनको जो है ना पुलिस पकड़ कर जाकर जेल में इनको हत्या कर देती है। तो ऐसे जो है ना अगर ऐसा होता है तो देश के लिए, देश के रहने वाले जनता के लिए बहुत बड़ा आगे चल के नुकसान होने वाला है। इसलिए मैं देश के जनता से भी अपील करूंगा कि हम सावध रहे, एक रहे और हम मिलजुल कर रहे तो हमारा देश तरक्की के ऊपर जाएगा। या चॅनलच्या माध्यमातून सर्व भारतवासियांना एवढं सांगू इच्छितो, जे आज या देशामध्ये चाललेला आहे, या देशामधला जो माहोल चाललेला आहे तो फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या घटनेच्या विरुद्ध चाललेला आहे। आणि म्हणूनच या देशाचे सर्वोच्च स्थानावर विराजमान झालेले गृहमंत्री माननीय अमितजी शहा साहेबांनी जे बाबासाहेबांबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे, त्यांच्या बोलण्याची जी ट्यूनिंग पाहिलं तर सर्वसामान्य भारतीयांना चीड आणण्यासारखी आहे। म्हणून त्या गृहमंत्री पदावर ज्यांनी जे विराजमान झालेले आहेत त्यांनी थोडंसं भान ठेवावं, याचं असंच आम्हाला वाटतं। आणि परळीमधली जी घटना आहे, फक्त बाबासाहेबांच्या संविधानाच्या स्टॅच्यूचं त्या ठिकाणी कुणीतरी विटंबना केली, त्याला एका शब्दामध्ये या सरकारनं तो माथे फिरू आहे, एका शब्दामध्ये तो मिटवून टाकण्याचा प्रयत्न केला
आणि तिथल्या एका सर्वसामान्य शांततेनं आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीसारख्या तरण्या बांड मुलांना, जो की LLBचं शिक्षण घेत होता, बाबासाहेबांवर आतोनात प्रेम करणारा हा विद्यार्थी, त्यांना उचलून नेलं आणि त्यांनी त्या न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला अमानुष्यपणे मारहाण करून त्यामध्ये त्यांचा जीव गेला. तसेच बीड जिल्ह्यामधले जे सरपंच आहेत देशमुख, ते फक्त जनसेवेसाठी सर्व समाजाला एकत्रित करून ज्या पद्धतीनं कार्य करायचं होतं, गाव विकास करायचा होता, तोच इथल्या जातीवाद्यांच्या डोळ्यामध्ये खोपला गेला आणि त्यालाही अपहरण करून त्याचाही अमानुष्यपणे खून करण्यात आला. याचा अर्थ असा होतो की या देशामध्ये संविधान उरलेलं नाही आहे. संविधानाचं मलप्रष्ट आणि मुखप्रष्ट जर सोडलं तर आतले पानं, आतल्या कलमा सर्व गायब या सरकारनं केलेल्या आहेत.